आणि पवार साहेब एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटीत गेले, मग मी राहुल गांधींना पाठवलं. आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते, भेट घालून दिली होती असा देखील याबद्दल मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवार साहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत. त्याचं नाव, पत्ता, फोन तर लिहून ठेवला असेल का नाही, त्यांनी विचारावं त्यांना किंवा हे कसं करणार होता, आणि त्यावेळी प्रयोग करून बघायला पाहिजे होता किंवा खरंच होतंय काय. काही केलेलं नाही. आणि आता 9 महिने झाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर, आणि पवार साहेब एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटीत गेले, मग मी राहुल गांधींना पाठवलं. आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते. मला वाटते अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल, यातून दुसरं काही होणार नाही. दुसऱ्या बाजूला आज आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. भेट घालून दिली होती असा देखील याबद्दल मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवार साहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत. त्याचं नाव, पत्ता, फोन तर लिहून ठेवला असेल का नाही, त्यांनी विचारावं त्यांना किंवा हे कसं करणार होता, आणि त्यावेळी प्रयोग करून बघायला पाहिजे होता किंवा खरंच होतंय काय. काही केलेलं नाही. आणि आता 9 महिने झाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर, आणि पवार साहेब एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटीत गेले, मग मी राहुल गांधींना पाठवलं. आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते. मला वाटते अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल, यातून दुसरं काही होणार नाही. दुसऱ्या बाजूला आज